आता हे राजापूर प्रतिष्ठानचा पालखी महोत्सव या ठिकाणी जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला जे आमचे सर्व कार्यकर्त्यांनी प्रमुख सल्लागार म्हणून या ठिकाणी माझी नेमणूक झाली होती। अतिशय सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी आध्यात्मिक गुरु गगनगे महाराजांचे शिष्य यांच्या वतीनं आणि हबप भाई गोसावी यांच्या वतीने या ठिकाणी या कार्यक्रमाचे पूजन झालं आणि सकाळपासून या शहरामध्ये अतिशय जो शिमगा उत्सवाचं वातावरण असतं ते वातावरण शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मंगळमय रूपे आपल्याला पाहायला मिळते। अनेक या शहरातील सुसंस्कृत चांगली लोक या कार्यक्रमाकडे आले होते। कार्यक्रम बघितला त्या लोकांनी। मी एक शेळगावचा रहिवासी आहे। माझी पालखी नवलादेवी ही पालखी या ठिकाणी या कार्यक्रमाला आली होती। या शिमगा उत्सवाचा आम्हाला दोनच उद्देश या ठिकाणी आमच्या मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले आहेत। एक उद्देश सरकार दरबारी हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे कलावंत आहेत त्यांची कला ही सरकार दरबारी पोचली पाहिजे आणि या कलेला ज्याप्रमाणे शाहिरी किंवा संगीतमय कलाकारांना जसं मानधन दिलं जातं त्याप्रमाणे ह्या कलाकारांना कुठेतरी यांची शासनाने त्याचा योग्य ही पाहणी करून त्याचा निर्णय करायला पाहिजे, या अनुषंगाने एक आमची भावना आहे। आणि दुसरं म्हणजे तर आज आपण पाहतोय की हा टीव्ही आणि मोबाईलचं युग आलेलं आहे आणि ह्या युगामध्ये आज आपली जी संस्कृती आणि जी नित्यमूल्यता आहे आणि संस्कार या गोष्टी आपण विसरत चाललोय। या तरुण पिढीला या गोष्टीचं ज्ञात व्हावी, माहिती व्हावी आणि ही कला कशा पद्धतीने जोपासली जाते याचं चांगलं ज्ञान प्राप्त व्हावं, हा यामागचा उद्देश आहे। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।